नमस्कार, मी प्राध्यापक मनीषा राऊत। आज आपण भगवा ही गजानन देशमुख यांची कविता पाहणार आहोत। बघा कवी काय म्हणतात। दोस्ता असा पळू नकोस, दोस्ता असा पळू नकोस, दऱ्याखोड्यात तुडवू नकोस, तुला खूप काही करायचं आहे। दोस्ता असा पळू नकोस, दऱ्याखोऱ्यात तुडवू नकोस, तुला खूप काही करायचं आहे। वेदनांचे पहाड झेलीत जखमांचा इतिहास लिहायचा आहे। अरे हसू दे बांडगुळांना, मुळावरच घाव घालायचा आहे। अरे हसू दे बांडगुळांना, मुळावरच घाव घालायचा आहे। मातीवर हक्क सांगणाऱ्यांना मातीमोल करायचे आहे। हातात कलम घेता घेता हात कलम करायचे आहे। हातात कलम घेता घेता हात कलम करायचे आहे। जुनाट रूढींना गाडता गाडता संस्कृतीला जपायचं आहे। अंगठा आपला शाबूत राखत एकलव्य तुला व्हायचे आहे। अंगठा आपला शाबूत राखत एकलव्य तुला व्हायचे आहे। जगता जगता लढण्याचा एकच भगवा मागतो आहे। जगता जगता लढण्याचा एकच भगवा मागतो आहे। या भगवा जो आहे या कवितेमध्ये कवी मागणी मागत आहे, एक इच्छा व्यक्त करत आहे। आपल्याकडनं कवी एक कबुली घेत आहेत की मला काय हवं आहे, आणि ते त्यांच्या दोस्ताला, मित्राला आणि आपल्या प्रत्येकाला उद्देशून म्हणतायत की असं दऱ्याखोऱ्यांमध्ये पळू नको, तोंड लपवत इकडे तिकडे जाऊ नको, तर तुला तुझं ठामपणे उभं राहावं लागणार आहे आणि निर्धार करावा लागणार आहे। जगण्याचा हिमतीने आणि लढावं लागणार आहे, संघर्ष करावा लागणार आहे। वेदनांचे पहाडही तुला झेलावे लागणार आहेत, आणि तेव्हाच कुठे तू या जखमांचा इतिहास लिहू शकशील, त्यावर ते काम करू शकशील, आणि तरच तुला यश ही मिळणार आहे, तरच तुला आनंद मिळणार आहे, तरच तू नवा इतिहास निर्माण करू शकणार आहे। असं करत असताना तुला अनेक लोक हसतील, त्यांच्याकडे तू लक्ष देऊ नको। त्या हसणाऱ्यांना बांडगुळ असा शब्दप्रयोग या ठिकाणी करतात कवी, आणि म्हणतात त्यांच्याकडे तू लक्ष देऊ नको, कारण तुला मुळावरती घाव करायचा आहे आणि मातीवरती हक्क सांगणाऱ्यांना मातीमोल करायची आहे। ही माती, ही भूमी आमच्या मालकीची आहे, ही धनसंपत्ता आमच्या मालकीची आहे असं म्हणणाऱ्यांना तुला मातीमोल करायचं आहे, हे सांगायला कवी विसरत नाहीत। इतकंच नाही तर त्यापुढे जाऊन कवी म्हणतात की तुझ्या हातात कलम घे, आणि या हातात जर तुझ्या कलम असेल तरच तुला त्यांच्या हात कलम करता येणार आहे। म्हणजे जर शिक्षण घेणार असाल, जर उच्च शिक्षित होणार असाल, तरच तुम्ही जो तुमच्यावर अन्याय होत आहे हा अन्याय दूर करू शकाल। या जुनाट रूढींना गाडायचं आहे। पण जुनाट रूढी गाडायचं म्हणजे संपूर्ण संस्कृती उद्ध्वस्त करायचा असा मात्र त्याचा आशय होत नाही, तर जुनाट रूढींना गाडायचं आहे आणि आपली ही संस्कृती आहे ती जतन करायची आहे, ती जपायची आहे। आणि असं करत असताना तुला तुझं अंगठा मात्र शाबूत ठेवायचा आहे। या ठिकाणी एकलव्याची आठवण आपल्याला आल्याशिवाय राहत नाही, आणि कवीसुद्धा ती आठवण आवर्जून करून देतात की वेड्यासारखं तुला परत एकलव्य व्हायचं नाही। तुला द्रोणाचार्यांना ठामपणे सांगता यायला हवं की ही जी शिक्षा मी प्राप्त केलेली आहे, हे जे ज्ञान मी प्राप्त केलेलं आहे, मी माझ्या स्वबळावर प्राप्त केलेलं आहे, आणि मग कुठल्याही गुरुला तुला दक्षिणा देण्याची गरज उरणार नाही। आणि दक्षिणा द्यायची जरी असेल तरी तू हाताचा अंगठा मात्र काबू देणार नाही, तर तुला शाबूत ठेवायचं आहे, आणि मग लढा उभारायचा आहे, आणि मग हिमतीनं ताकदीनं उभं राहायचं आहे। आणि हाच एक भगवा कवी या ठिकाणी आपल्याला मागत आहे, हाच एक निर्धार, हेच एक वचन या ठिकाणी कवी आपल्याला मागू इच्छितात की प्रत्येकानं त्याचं जगणं हे आनंदाने जगावायचं आहे। आणि हे जगणं आनंददायी तेव्हा होऊ शकेल ज्यावेळेस जी विपरीत परिस्थिती आहे, या परिस्थितीमध्ये तुम्ही तुमचं अस्तित्व निर्माण करू शकाल। त्या परिस्थितीवर तुम्हाला स्वार होता यायला हवं, परिस्थिती तुमच्यावर स्वार होता कामा नये। जर परिस्थिती तुमच्यावर स्वार झाली तर तुम्ही त्या परिस्थितीच्या हातचं कटपुतलं बनून जाता। म्हणजे जो एक भांडवलदार वर्ग आहे, किंवा जो एक नोकरदार वर्ग आहे, किंवा समाजामध्ये जो उच्च विद्याविभूषित किंवा उच्च जातीय वर्ग आहे, या वर्गाच्या आपण हातचं खेळणं बनायचं नाही, तर आपल्याला आपलं एक अस्तित्व निर्माण करून आपल्याला एक स्वराज्य निर्माण करायचं आहे, आणि तोच भगवा या ठिकाणी कवीला हवा आहे, तेच वचन या ठिकाणी कवी मागू इच्छितात। अशा प्रकारे एकंदरीत त्या कवितेचा सारार्थ आपल्याला बघता येईल।
कविता समजत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रांपर्यंत, नातलगांपर्यंत पोचवा. धन्यवाद.